नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आजपासून भारतात सर्वात मोठा त्योहार दिवाळी सुरू होत आहे. आजचा दिवस आहे वसुबारस. वसुबारस असा दिवस आहे जे आपण आपल्या गाय जे आपल्या धन आहे ते त्यांना सांभाळतो, त्यांच्या काळजी जास्त घेतो आणि त्यांच्या पूजा करतो. या दिवशी आमच्या एक संस्था काय करते, आम्ही जाऊन अंजनेरी म्हणून जागा आहे नाशिकला, तिकडे वाडोली म्हणून गाव आहे, इकडे डांगी गाय ठेवतात. डांगी गाय नाशिकची लोकल गाय, एंडेमिक व्हरायटी इंग्रजीत म्हणतात, पण हे इकडची गाय आहे. हे गाय एकदम मस्त गाय आहे आणि त्याच्या काय मिक्स नाही व्हायचं म्हणून आम्ही तिकडे जाऊन ते गायच्या पूजा करतो आणि गावकरींना हे शिकवतो की हे गाय जर्सी किंवा असा विदेशी गायबरोबर मिक्स नाही करायच्या. हे 5-6 वर्ष झाला हे काम आम्ही करतो. आणि तिकडे जे गायला फिरवायला घेऊन जातात, जेव्हा 6 वर्षापूर्वी आम्ही हे उपक्रम सुरू केला तेव्हा फक्त 5 लोक होते जे गायला फिरवायला घेऊन जात होते. आत्ता ते वाढून 8 झाला, कारण शेतकऱ्यांना गावकरींना हे इंटरेस्ट गेली होती की गाय चरायचा, बकरी घेऊन जायचा, हे काम सर्व त्यांना जास्त काय उत्पन्न मिळत नाही. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळा सोय करून दिलेला आहे. आणि त्यांना एक गायकडून, गावठी गायकडून जे मूत्री आणि शेण मिळते त्याच्या विकून किती पैसे मिळणार त्यांना विकून देणार. आणि आता हल्ली काय चांगलं झालेलं आहे की आपल्या देशात आपल्या गव्हर्नमेंटनी त्यांना पण काहीतरी अनुदान देणार आहे गोशालावालांना. ते पण त्यांना आम्ही मदत करून, कारण ते शिकलेला नाही, त्यांना माहीत नाही कुठून हे घ्यायचं आहे, ते पण आम्ही घेऊन देणार आहे. तर हे सर्व काम आम्ही गायीसाठी करतो, आपल्या देशी गायीसाठी. आणि त्याच्यासाठी वसुबारस केला. आणि ह्या उपक्रमात आम्ही काय करतो, जे गायीला चरायला घेऊन जातो, दरवर्षी ते एकाला 21,000 नाहीतर 11,000 असा काहीतरी मानधन देतो आणि त्याचा सत्कार करतो गावात, की गावच्या लोकांना पण आवडेल की हे परिश्रम जे घेतात ते एकदम चांगली आहे. तर दिवाळीच्या सुरुवात वसुबारस आणि हे आमच्या उपक्रम जे चालू असणार. आता 6 वर्ष झाला चालू आहे आणि खूप लोक आता नाशिक शहरवरून गावात आमच्याबरोबर येतात हे सर्व बघायला, आणि त्यांना पण ह्याच्यात येऊन आमच्याबरोबर काम करायचं आवड आलेली आहे हे बघून. आणि पुढे आम्ही असा बी करणार, त्यांना कधी गाय घ्यायला पण पैसे पाहिजे, नवीन गाय घ्यायला, तर ते पण आम्ही द्यायला तयार आहे. हे काम चालू असते. आता दिवाळीला काय आहे, आपण संस्कृतीप्रमाणे काम करत होते. जसा गाय बंदी झाला तसं संस्कृतीप्रमाणे असं पण झालेलं आहे की आपण घरी दिवाळीमध्ये काय काय पदार्थ बनवून आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, गावात लोकांना देत होते आणि त्यांच्याकडून पण मिळत होते. आज आपण तयार आयटम घेतो, ड्रायफ्रूट किंवा चॉकलेट. हे चॉकलेट दिवाळीत कधी होत नाही, तर आमच्या घरी ते आत्तापर्यंत असं कधी काय केलेलं नाही. आम्ही आत्ता पण घरी जे बनवायचा पदार्थ 8 असो 10 असो ते बनवतो आणि एकमेकांना जाऊन देतो. यावर्षी आमच्या घरी 4-5 आयटम बनवलेलं आहे. आम्ही सर्व घरी बनवलेलं आहे, हाताने बनवलेलं आहे, काय बाहेरून काय आणलेलं नाही. याच्यात तुम्ही बघणार इकडे जे बाटली आहे ते बाटलीमध्ये ठेवून आणि त्या बॉटलला इकडे डब्यात पॅक करून आम्ही आमच्या मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांना देणार आहे. हे घरेलू आहे आणि घरगुती आहे आणि एकदम त्यांना आवडणार. असं नाही की काय दुकानातून आणलेलं आहे. हे खूप दिवस पण टिकते आणि हे खाऊन आपल्या
एकदम घरच्यासारखा मस्त येणार. ह्याच्यात काय आहे, साऊथ इंडियन लोक बुंदी लाडू बनवतात, ते मोतीचूर नाही, थोडा वेगळा असते, ते लाडू आहे. आणि हे आपल्या चिवडा आहे साऊथ इंडियन, त्याला आम्ही म्हणतो मिक्सचर. दक्षिण भारतात मिक्सचर म्हणतो. याच्यात एक 10-12 पदार्थ असतात, ते सर्व बनवून मिक्स करून देतो. हे एक पोकडा म्हणतो आम्ही, पोकडा. हे पण तिखट आहे आणि चांगलं असते. आणि हे आहे आपण सांगणार जिलेबी, पण जे जिलेबी नाही आहे, याला हिंदीत इमरती म्हणतात, पण आमच्यात त्याला जांगरी म्हणतो. आणि हे जांगरी करणारा माणूस, कापडमधून जे आर्ट आहे करायचं, ते खूप कठीण आहे. ते जे शिकलेला खूप कमी लोक आहे, ते आर्ट पाहिजे. बघा, एक फुलासारखा किती छान दिसते. नेहमी जिलेबी तुम्ही बघितला दुकानात, कसंही काही करतात, पण हे असं नाही, एक फुलासारखा चांगला. आणि ह्याच्या पाक वेगळा असते, ह्याच्या टेस्ट एकदम वेगळा असते. आणि हे फक्त गोड असते, ह्याच्यात काय आंबटपणा नसते. तर हे आमच्या देणगी आहे. दिवाळीच्या वेळ खायला लोक येतात घरी, त्यांना पण खायला देतो. आणि कोणाला जाऊन आपण भेटवस्तू देतो, त्याच्याबरोबर पण हे घरी बनवलेलं आयटम आम्ही देतो. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा. हॅपी दिवाळी.